परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदात आदरणीय आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आपल्याला साष्टांग नमस्कार करते. मंत्र 7वा सुरू आहे आणि या 7व्या मंत्राच्या अंतर्गत श्रुती आता चतुर्थ पादाचं वर्णन करते. 6 पर्यंत 3 पादांचं वर्णन करून झालं, विश्व, तेजस आणि प्राज्ञ. आणि आता तिन्ही पादांचं वर्णन 6 पर्यंत करून झालं, त्यांचे स्थान कसे, त्यांचं कार्य कसं, हे सगळं श्रुतीने आपल्याला 6व्या मंत्रापर्यंत सांगितलेलं आहे. आजचं वक्तव्य जे आहे हे अत्यंत बारकाईने आपल्याकडून एकाग्रतेने ऐकले गेले पाहिजे, एवढीच एक साधी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. अतिशय महत्वाचं असं आहे. म्हणून 3 पादांचं वर्णन 6 मंत्रापर्यंत आपण पाहिलं आणि आता 7व्या मंत्रामध्ये चतुर्थ पादाचं वर्णन श्रुती करते. परंतु श्रुती चतुर्थ पादाचं वर्णन करत असताना कसं करते? चतुर्थ पादाचं वर्णन निषेधात्मक सांगत आहे, निषेध करून सांगत आहे. आणि निषेधात्मक वृत्तीने सांगणं हे साधन सांगितले श्रुतीने आम्हाला या मंत्राच्या अंतर्गत. म्हणून नांतप्रज्ञ म्हणजे तो आत्मा, अंतप्रज्ञ म्हणजे तेजस नाही. त्यातला नांतप्रज्ञ हा शब्द फार महत्वाचा आहे, की तो आत्मा अंतप्रज्ञ म्हणजे तेजस नाही, म्हणजे स्वप्नाभिमानी आत्मा जो आहे तेजस, तो तेजस नाही. त्याचं स्वरूप बहिष्प्रज्ञ नाही, म्हणजे विश्व पण नाही त्याचं स्वरूप. आणि आणि प्रज्ञानम घनम म्हणजे सुषुप्ती मधला पण नाही. नाही नाही नाही, नेती नेती असं स्वरूप सांगताय. म्हणजे ह्या तिन्ही अवस्था ज्या आहेत, ह्या तिन्ही अवस्था कल्पित आहे, भासमान आहे आणि ह्या तुरीय आत्म्याच्या अधिष्ठानावर अधिष्ठित आहे. तो तुरीय आत्मा मी आहे. म्हणजे अध्यस्त जे आहे हे अधिष्ठानावर अधिष्ठित आहे. म्हणून अध्यस्थाचा निराश झाला की अधिष्ठान तेथेच आहे. साधना जी आम्हाला करायची ही अध्यस्थाच्या निवृत्तीसाठी असते. अधिष्ठानाचं ज्ञान लगेचच होतं, पण अध्यस्थाचं ज्ञान होण्यासाठी साधना नाही, अध्यस्थाच्या निराशासाठी साधना आहे. परंतु अधिष्ठानाचं ज्ञान लगेच झालं तरी सुद्धा ते अधिष्ठान मी आहे हे मात्र मला श्री गुरूंकडून सोहम बोधाने जाणून घ्यावं लागतं. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. श्री गुरूंचं या ठिकाणी महत्व आहे. आणि सोहम बोधाने तो मी आहे, 6 अहम हे कळलं की मगच ज्ञानरूपता येते. म्हणून तुरीय ब्रह्म ज्ञानरूप आहे आणि विश्व, तेजस आणि प्राज्ञ यापासून ते भिन्न नाही. तिन्ही अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, तोची देहाच्या ठाई विदेही साक्षी पाही सर्वांचा. या ठिकाणी 3 अवस्थांचा निराश महत्वाचा आहे. तुरीय निर्विशेष आत्मस्वरूप तेथेच आहे आणि तेच चैतन्य स्वरूप जीवाचे पारमार्थिक स्वरूप आहे. या 3 अवस्थांचा निराश होण्यासाठी, शिव, तेजस आणि प्राज्ञ या 3 अवस्थांचा निराश होण्यासाठी तो अंतप्रज्ञ, बहिष्प्रज्ञ, प्रज्ञान नाही अशा निषेध रूप ज्ञानानेच या 3 अवस्थांचा निराश करायचा आहे. असं निषेध रूप ज्ञान ज्या वेळेला आम्ही संपादन करू त्यावेळेला आम्ही या तिन्ही अवस्थांमध्ये रमणार नाही, रंगणार नाही, रेंगाळणार नाही. आणि हे ज्ञानच संसार निवृत्तीचं साधन आहे. ज्याप्रमाणे रज्जू सर्पाच असतो, त्या रज्जू सर्पावर कधी साप भासतो, रज्जूवर कधी साप भासतो, कधी जलधारा भासते, कधी माळ भासते, कधी जमिनीला भेग आहे असं वाटतं, त्याचा भास होतो की नाही. पण टॉर्चच्या प्रकाशाने काय होतो, हा भास निघून जातो आणि दोरी स्पष्ट दिसते. आता टॉर्चचा प्रकाश आपण साप दिसला म्हणून मारला की नाही, स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये दोरी असते, त्यावेळेला आम्हाला काही प्रकाश, दुसरा प्रकाश मारण्याची आवश्यकता असते का? नाही. स्पष्ट दोरी दिसलेलीच असते. अंधारामुळे आम्हाला तो सापाचा भास होतो. म्हणून अज्ञान निवृत्तीसाठी साधना आहे. अंधार असल्यामुळे टॉर्च मारला, इथे सुद्धा अज्ञान असल्यामुळेच
आम्हाला साधना करावी लागते, विचारांची साधना करावी लागते. आणि एकदा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं होतच की मग ते मी आहे यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. ज्ञान झालंच, अधिष्ठानाचं ज्ञान होण्यासाठी साधना नाहीये, पण ते मी आहे यासाठी मात्र श्री गुरूंच्या सोहम बोधाची फार आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये अध्यस्त असणाऱ्या ह्या ज्या 3 अवस्था आहेत, हे जे 3 अभिमानी आत्मे आहेत, अंतःप्रज्ञ, बहिष्प्रज्ञ आणि प्रज्ञान, ह्या सर्वांचा ज्या क्षणी निषेध रूपाने निषेध रूप प्रमाण वृत्तीच्या साह्याने निराश होतो आणि निषेध रूपाने आम्हाला निराश होतो, तेव्हा तुरीय आत्म्याचा बोध होतो आणि ही ज्ञानप्राप्ती आहे. व तो तुरीय आत्मा मी आहे ही ज्ञानरूपता आहे. ज्ञानरूपता आहे आणि ती श्री गुरूंकडून आम्हाला प्राप्त करून घ्यायची असते. म्हणून ऐशा विवेका लागी श्री गुरु करावा लगबगी, दयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. सोहम बोधाचे महत्व, श्री गुरूंचे महत्व या ठिकाणी पटत हो, एकदम पटत. वेदांत शास्त्र हे फक्त जीवाचं अज्ञान नाहीस करतं, तुरीय आत्मस्वरूप आपोआपच प्रगट होतो. अविद्या का निर्माण होते, तर त्याचं कारण असं आहे या 3 अवस्था, काल आपल्याला सुनील काकांनी हा मुद्दा समजावून सांगितला. या 3 अवस्था आणि तुरीय आत्मस्वरूप यामध्ये उपाधीच्या संसर्गाध्यास होतो आणि मग तादात्म्य अध्यास होतो. आणि मग असं झाल्यानंतर काय होतं की त्या 3ही अवस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये तादात्म्य तयार झाल्यानंतर त्या अवस्था अनात्म रूपाने असतात. हे आमच्या नंतर लक्षात येतो. आणि मग असा अभ्यास तयार झाल्यामुळे हा तुरीय आत्मस्वरूप आमच्या प्रचितीला येत नाही, पण अभ्यासाने आणि परोक्षत्वाने हे कळतं. आणि अपरोक्षानुभूतीसाठी श्री गुरूंचा सोहम बोध महत्वाचा आहे. त्याच्यासाठी काल सुनील काकांनी आपल्या लोखंडाच्या गोळ्याचं उदाहरण दिलं होतं की अग्नीच्या जवळ आला, त्याचा संसर्ग झाला, त्याच्या संगात आला, मग तो तप्त झाला, आपण अग्नीचा गोळा म्हणतो. अशा या 3 अवस्था आणि तुरीय अवस्था त्यांचा तादात्म्य अध्यास झाला म्हणून आमच्या लक्षात येत नाही, म्हणून आम्ही 3 अवस्थेमध्ये रमतो. पण हे ज्या वेळेला आमच्या लक्षात येतो ज्ञानाने, त्यावेळेला लक्षात येतो की या 3 अवस्थाचा अध्यास आहे, अधिष्ठान तुरीय आत्मस्वरूप आहे. आणि श्री गुरूंच्या बोधाने, सोमबोधाने तो तुरीय आत्मस्वरूप मी आहे. अशा पद्धतीचा हा तींचा अभ्यास आहे. आज याच्या पुढचं विवरण तुरीय आत्मा कसा आहे आपण अधिकार वाणीतून सुनील काकांच्या वाणीतून ऐकून. रामकृष्ण हरी. छान झालं, ते तर छानच झालं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाहा, पीतांबराधरुणबिंदुफलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्,
अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या श्रीचरणी वंदन करतो। आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग नमस्कार करतो। आपण सगळ्या श्रोतृ वृंदांना नमन करतो आणि आपण अभ्यासाला प्रारंभ करूया। प्रारंभ करण्यापूर्वी संस्कृत मधला शांतीपाठ झाला, आता आपण मराठीतला शांतीपाठ बघूया आणि सुरुवात करूया। कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर हो गो आम्ही। इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा। सद्गुरुनाथ महाराज की जय। रोज जे वक्तव्य असतं ते फार महत्वाचं असतं ना बेटा। झालं का? ठीक झालं का? रोज आपण नान्तः प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम नो भयता प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम ना प्रज्ञम, हा विषय चालू आहे। मंत्र क्रमांक 7 आणि पुढे म्हणतात अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम प्रपंचोपशमम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा सविज्ञेय। फार सुंदर विषय आहे हा। 7वा मंत्र ज्याला लक्षात आला त्याला सगळं मांडुक्य लक्षात येईल, सगळं मांडुक्य लक्षात येईल। त्याला विशेष मेहनत त्याच्यानंतर घ्यावी लागत नाही, कारण हे बारकावे टिपण्याची सवय एकदा मला करून घेतली पाहिजे आणि ही माझ्या अंतःकरणामध्ये मला रुजवून घेता आली पाहिजे। नुसती सवय करून होणार नाही, तर ते मला रुजवून घेता आलं पाहिजे आणि यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे। आणि या खटाटोपामध्ये महत्वाचा जर कोणता भाग असेल तर तो आजचा आहे की हा जो तुरीय आत्मा आहे हा अंतप्रज्ञ पण नाही आणि हा बहिष्प्रज्ञ पण नाही।
मग मग हा उभय प्रज्ञ पण नाही. मग आता नांत प्रज्ञ हा न बहिष्प्रज्ञ हा न उभय प्रज्ञ हा न प्रज्ञान घनम न प्रज्ञम न प्रज्ञम ना अप्रज्ञम. आता इतक्या सगळ्या अँगलनी त्याच्याबद्दल सांगणं चालू झाल्यामुळे मग आता ह्या तुरीय आत्म्याविषयी आणखीन काय म्हणावं. कालच सांगितलं होतं प्रज्ञा शब्दाचा अर्थ ज्ञानच हवं. मीच जर तुरीय आत्मा आहे तर मी ज्ञानरूप आहे हा निर्णय माझा पक्का असला पाहिजे. आता मी जर ज्ञानरूप असेल तर शब्द वापरला आहे न प्रज्ञम, मला इतकं ज्ञान आहे असं वाटता उपयोगाचं नाही. खूपदा असं होतं की शास्त्र चढतं आणि शास्त्र चढलं ना तर मग ते श्रीगुरूंशिवाय कोणाला उतरवता येत नाही आणि श्रीगुरु लवकर ते उतरवण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण याला उतरवून घ्यायचं असताना तेव्हाच ते उतरवत आहे. तर शास्त्राभ्यास झाला असला पाहिजे पण शास्त्राभ्यास चढता कामा नये. काही लोक काय करतात त्याच्यामुळे शास्त्राभ्यासच करत नाही, हेही बरोबर नाही. शास्त्राभ्यासाशिवाय हे कळण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून काल सांगितलं होतं अध्यस्त वस्तूचा निराश झाला की अधिष्ठानाचं ज्ञान आपोआप होतं. अधिष्ठानाच्या ज्ञानासाठी वेगळे प्रयत्न करावा लागत नाही. म्हणून आत्मज्ञानासाठी काय विषय आहे, आत्मज्ञानासाठी अभ्यास करावा लागत नाही. अभ्यास म्हणजे विद्या ही अविद्येच्या निराशासाठी करावी लागते. आणि अध्यस्त वस्तूचा निराश होणं म्हणजे अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होणं असं आहे. अध्यस्त वस्तूचा निराश हाच अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होण्याचं लक्षण आहे. म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाकरता तुम्हाला काही करावं लागत नाही आणि सगळे खटाटोप अध्यस्थाचा निराश करण्यासाठी करावा लागतो. विवेकाची प्रक्रिया जी आहे ना ती अध्यस्थाला नाहीसं करण्यासाठी आहे. मात्र ही प्रक्रिया स्वतःच्या बुद्धीने करायची नसते. आज एक सुंदर मुद्दा मांडलेला आहे त्याचा मी पुन्हा उच्चार करणार आहे आणि हेही सांगतो की उद्या गुरुवार असून भगवद्गीता आहे पण हा विषय मी कंटिन्युएशन मध्ये सुरू ठेवणार आहे. उद्या उपनिषद घेणार आहे. म्हणजे 3 दिवस सलग उपनिषद होईल आणि पुन्हा सोमवार मंगळवारी उपनिषदच घेऊया. म्हणजे हा मंत्र पूर्णपणे आपला क्लरिफाय झालेला आहे. आणि म्हणून अध्यस्त वस्तूचा निराश झाला की अधिष्ठानाचं ज्ञान होतं. अध्यस्त वस्तूचा निराश करण्यासाठी खटाटोप करावा लागतो पण अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी कुठलाच खटाटोप करावा लागत नाही. यमे वैश्य वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विमृणुते तनुं स्वाम. मग करावं काय लागतं, अध्यस्त वस्तूचा निराश होण्यासाठी विवेकाची प्रक्रिया करावी लागते. पण हा विवेक स्वबुद्धीने करून चालत नाही. हा विवेक स्वबुद्धीने करून चालत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. माऊलीची ओवी आहे, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. म्हणून स्वबुद्धीचा विवेक नाही चालत कारण जीवाची बुद्धी मर्यादित आहे. जीवाची बुद्धी राग द्वेषांनी युक्त आहे आणि वेदांत प्रमाणाच्या साह्याने साधकाने विवेक केला पाहिजे. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. आणखीन आज ज्या वेळेला वक्तव्य झालं आणि कालच्या विषयावर आज स्पष्टीकरण करण्यात आलं त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा असा आहे की अध्यस्त वस्तूचा निराश झाला की अधिष्ठानाचं ज्ञान आपोआप होतो. यात काही बुद्धिमंतांना असं वाटू शकतं की मी स्वबुद्धीने अध्यस्त वस्तूचा शास्त्राच्या संमतीने
निराश केला की मला आपोआप अधिष्ठानाचं ज्ञान होईल. बरोबर आहे, असं वाटण्यात गैर काही नाहीये. पण इथे पूर्णत्व नाही हे लक्षात ठेवा की सर्प जेव्हा दिसतो तेव्हा रज्जू दिसत नाही. प्रकाशाची झोत आणल्यानंतर सर्पाची निवृत्ती होते आणि रज्जू तत्काळ दिसते. म्हणजे अध्यस्त वस्तूचा निराश झाला की अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होतं. पण ती रज्जू मी आहे हे समजण्यासाठी सद्गुरू लागतात. श्री गुरु कृपा झाल्याशिवाय ती रज्जू मी आहे, ते अधिष्ठान मी आहे, सोहम, हे कळत नाही. आणि आपल्या मनाने ते मी आहे असं ठरवून चालत नाही. कारण मी ठरवलं हा अहम जाता जात नाही. त्याकरता सद्गुरूंकडून अनुग्रह घ्यावा लागतो, चेतन सद्गुरूंकडून. त्यामागे संप्रदायाचं सामर्थ्य असतं. म्हणून श्री गुरु संप्रदाय आणि परंपरेचे असावे, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आपला मुख्य उद्देश आहे की नुसतं सोहम शब्दाने म्हणून होणार नाही, गुरूंकडून आलं पाहिजे. आणि सद्गुरूंकडून ज्या वेळेला ते प्राप्त होईल तेव्हा अध्यस्थाची निवृत्ती झाल्यावर अधिष्ठान ताबडतोब ज्ञान होईल. पण ते मी आहे हे सांप्रदायिक अनुग्रहाशिवाय शक्य होणार नाही. पण अध्यस्थाची निवृत्ती म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान इथपर्यंत पक्क झालं. आणि म्हणून वेदांताच्या दिव्यामुळे अंधाराचा निराश झाला. आता आपण घट म्हणूया. घटाला पाहिलं, आता घटवृत्ती जेव्हा घटाकार होते तेव्हा घटाचं ज्ञान होतं. आता अंतःकरणोपहित चैतन्य आणि घटोपहित चैतन्य जेव्हा एकाकार होतात तेव्हा अंतःकरण वृत्तीला घटाचं ज्ञान होतो. परंतु मृत्तिका इत्येव सत्यम, इथपर्यंत दिव्याचं काम झालं आणि त्यानंतर मात्र वेदांताचा उपयोग संपतो. ते मी आहे या ठिकाणी श्री गुरूंची गरज भासत असते. मनाने कोणाला गुरु मानून होत नाही. दिव्याच्या प्रकाशाने अंधाराचा नाश होतो, पण इतर कुठलाही व्यापार होत नाही. दिव्याच्या प्रकाशामुळे घटाचे ज्ञान होत नाही. घटाचे ज्ञान देणे हे दिव्याचे प्रयोजन नाही. दिव्याचे प्रयोजन अंधाराचा नाश करणे आहे. घटोपहित चैतन्य आणि वृत्तीपोहित चैतन्य यांचं ऐक्य होतं. इथपर्यंत झालं. आता ते मी आहे ऐक्य होतं तेव्हा घटाचं ज्ञान होतं. पण ते मी आहे हे ज्ञान अनुग्रहाशिवाय होत नाही. अज्ञानाची निवृत्ती करणे हे वेदांत शास्त्राचं प्रयोजन आहे. आणि वेदांत शास्त्राची या ठिकाणी मदत होण्याची गरज आहे. काल मी तादात्म्याध्यास आणि संसर्गाध्यास सांगितला होता, त्यामुळे आता तो इथे पुन्हा सांगत नाही. पण अध्यास निवृत्तीशिवाय पर्याय नाही. आणि अध्यास निवृत्तीला वेदांत शास्त्राशिवाय दुसरा पर्याय नाही. पण वेदांत शास्त्र अध्यासाची निवृत्ती करतं, अन्य व्यापार करत नाही. आपला मुद्दा आहे, सर्पवृत्ती नाहीशी झाली, अज्ञान वृत्ती आहे, त्याला ज्ञानवृत्तीने म्हणजे वेदांत शास्त्राच्या वृत्तीने घालवलं, विद्येने अविद्येला घालवलं. आता इथपर्यंत झालं की विद्येचं काम या ठिकाणी संपलं. मग मी एवढा अभ्यास केला, मी एवढा विद्या विभूषित आहे आणि विद्या संपन्न आहे असं वाटायला लागलं तर पुन्हा अनवस्था प्रसंग होईल आणि अहमचं सहाशी एकीकरण होणार नाही. म्हणून सद्गुरूंची गरज आहे. वेदांत शास्त्राच्या श्रवणातून, वेदांतो नाम उपनिषद प्रमाण, वेदांत श्रवणातून तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म या सगळ्या वाक्यांनी प्रज्ञानम ब्रह्म, आणखीन एक राहिलाय अहम ब्रह्मास्मी, या वेदांत चिंतनाने
श्रुतीच्या यथार्थ आणि सम्यक चिंतनाने आत्माकार उदय वृत्ती उदयाला येते. आत्माकार वृत्ती उदयाला येते आणि अध्यासाचा संपूर्णपणे निराश होतो. आणि या भेदात्मक त्रिपुटीचा, कोणती भेदात्मक त्रिपुटी आहे? ज्ञाता ज्ञेय ज्ञान, प्रमाता प्रमेय प्रमाण, नाम नामी नामधारक, ह्या ज्या त्रिपुटी आहे या अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्मरूप आहे, यांनी याचा निराश होतो. ज्ञाते द्वैतम न विद्यते. काल रामकृष्ण हरी नंतर थोडीशी चर्चा झाली होती, त्यात हा विषय आला होता की ज्ञाते द्वैतम न विद्यते. आत्मज्ञान प्राप्तीमध्ये ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीचा लय होतो आणि द्वैताचा निराश होतो. कारण ज्ञाता स्वतः ज्ञेय रूप झाला, अहम सहारूप झाला. ज्ञाता ज्ञेय रूप झाला, अहम सहारूप झाला. आणि एवढं जर आपल्या स्पष्ट लक्षात आलं तर द्वैत प्रपंचाची निवृत्ती झाली रे झाली की ज्ञानवृत्ती सुद्धा राहत नाही. वेदांत ज्ञान त्या ठिकाणी लोप पावतो, विद्या त्या ठिकाणी लोप पावते. अविद्येचा निराश केला की विद्या संपते आणि तो मी आहे एवढं शिल्लक राहतं. याला अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. ज्ञानवृत्ती राहत नाही. एक चर्चेतला झालेला मुद्दा सांगतो की अंधारात आपल्याला एखादी वस्तू खोलीमध्ये घ्यायला जायचं असलं रात्रीला तर आपण लाईट लावतो. म्हणजे अज्ञान वृत्ती संपली, अंधार गेला, लाईट लागला, प्रकाशात तेवढी वस्तू घेऊन घेतली आपल्याजवळ. पेलाभर पाणी होतं ते पिऊन टाकलं. आता पेलाभर पाणी अंधारातून उजेडात आलो, लाईट लावल्यामुळे उजेड झाला. पेलाभर पाणी पिऊन घेतलं, पिऊन घेतल्यानंतर लाईट तसंच ठेवतो का हो आपण? पुन्हा बंद करतो. म्हणजे अज्ञान वृत्ती नाहीशी झाल्यानंतर ज्ञानवृत्तीची गरज नाही. अंधारामध्ये नसता दिसला पेला पाणी, पण उजेडामुळे तो दिसला, उजेडामुळे तो दिसला, पेलाभर पाणी पिणं झालं की आता उजेडाची गरज राहिलेली नाही. मी एवढा अभ्यास केला, मी तेवढा अभ्यास केला, या ज्ञानवृत्तीची सुद्धा आता गरज राहिलेली नाही. म्हणून ज्ञानवृत्तीचे प्रयोजन संपल्यामुळे तिथे ज्ञानवृत्ती सुद्धा शिल्लक राहत नाही. मनसा एव दृष्टम, मनसा एव अनुद्रष्टव्यम. मग मनाच्या साह्याने सुद्धा आत्माकार वृत्ती जाणता येते. आत्माकार वृत्ती हेच आत्मज्ञानाच्या प्राप्तीचं साधन आहे. पण एकदा अज्ञानाचा ध्वंस झाला की तिचं सुद्धा प्रयोजन संपतं आणि ज्ञानवृत्ती संपते, तिचा निराश होतो. अज्ञान निवृत्त झालं की ज्ञान निवृत्त झालंच म्हणून समजायचं. पण त्याला जोपासून ठेवू नका. हे आत्मतत्व, हे तुरीय ब्रह्म ज्ञान आणि अज्ञानाच्या अतीत आहे, ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून मग श्रुती तेवढं वर्णन काय करते आहे की आत्मा अंतःप्रज्ञ नाही. या ठिकाणी तेजसाचा निषेध केलेला आहे. आत्मा बहिष्प्रज्ञ नाही, त्याच्यातून विश्वाचा सुद्धा प्रतिषेध केलेला आहे. आत्मा उभय प्रज्ञ नाही, यातून जागृत आणि स्वप्न या दोन अवस्थांचा निषेध केलेला आहे. आत्मा प्रज्ञान घन नाही, यातून सुषुप्ती अवस्थेचा निषेध केला आहे. आणि सुषुप्ती अवस्था ही बीजरूप, कारण रूप, अविवेक रूप आहे. म्हणून आत्मा प्रज्ञ नाही. म्हणून श्रुतीने आत्म्यामधून एकाच वेळी सर्व विषयांच्या ज्ञातृत्वाचा निषेध केला आहे. आणि तो आत्मा अप्रज्ञ नाही, यातून अचेतन जडावस्थेचाही निषेध केलेला आहे. आता बघा,
नांतप्रज्ञ हा अंतप्रज्ञ नाही. तैजसाचा निषेध. न बहिष्प्रज्ञम विश्वाचा निषेध. न उभय प्रज्ञम अवस्थांचा निषेध. ना प्रज्ञान घनम सुषुप्तीचा निषेध. न प्रज्ञम ज्ञानाचा सुद्धा या ठिकाणी आता उपयोग राहिलेला नाही. ना अप्रज्ञम तो अज्ञान रूप सुद्धा नाही. अशा पद्धतीचं त्याचं वर्णन आहे. पण हे जे वर्णन आहे या वर्णनातून करावयाचा जो विचार आहे हा विचार श्रुती मताप्रमाणे करावा, स्वमताप्रमाणे करता येणार नाही. आणि म्हणून आपल्या मताने परमार्थ करू नये आणि गुरूंच्या अनुग्रहाशिवाय त्याला यथार्थता येणार नाही. आता पुढच्या मुद्द्यावर जाऊया. सर्प भ्रांती जेव्हा होते तर दोरीवर साप आहे असं वाटतं, किंवा जमीन दुभंगली आहे असं वाटतं, किंवा फरशीवर पाण्याची रेष आहे असं वाटतं. आता अधिष्ठान एकच आहे, अध्यस्त बदलले. अध्यस्त बदलले, अधिष्ठान एकच आहे. तसं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था बदलल्या पण अधिष्ठान बदललेलं नाही. तो तुरीय आहे. भास जागृतीचा हो की स्वप्नाचा हो की सुषुप्तीचा हो, तुरीय ब्रह्मामध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणून अवस्था व्याभिचारी आहेत, म्हणजे बदलते आहेत, पण आत्मा अव्याभिचारी आहे. म्हणून आत्मस्वरूपामध्ये जी ज्ञानरूपता आहे त्याचा कधीच व्याभिचार होत नाही. म्हणजे काय हो, मी जागा आहे हे ज्ञान आहे, मला स्वप्न पडत आहे हेही ज्ञान आहे, मी गाढ झोपलो होतो असं उठल्यानंतर सांगतो म्हणजे गाढ झोपेतही कोणाला तरी ज्ञान झालं आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ज्ञानरूपतेचा व्याभिचार होत नाही, अभाव होत नाही, त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. पण अवस्थांचा व्याभिचार होतो. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, म्हणजे जागृतीतून स्वप्नामध्ये, स्वप्नातून सुषुप्तीमध्ये, सुषुप्तीतून जागृतीमध्ये येतो, म्हणजे अवस्थांचा व्याभिचार होतो. पण आत्मचैतन्य अव्याभिचार रूपाने विद्यमान असतो आणि ते तीनही अवस्थांना प्रकाशित करणार असत. आता या चर्चेवरून काय सिद्ध होतं की आत्मस्वरूप अदृश्य आहे, म्हणजे इंद्रियांना कळणार नाही. आणि म्हणून या मंत्रांचा पुढचा भाग आज या ठिकाणी मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तो भाग आहे अदृष्टम अव्यवहार्यम. काल मला सांगण्यात आलं की थोडं पुन्हा घ्याल, काल जे घेतलं होतं ते पुन्हा थोडं घ्याल असं मला सांगण्यात आलं होतं. म्हणून हा वेळ दिला आणि उद्याचा भगवद्गीतेच्या ऐवजी आपण उपनिषद घेत आहोत. म्हणजे आपलं सोमवार मंगळवार पर्यंत ह्याला मंत्राला पूर्ण करता येईल. त्यानंतर मंदाताईंकडला अभ्यास वर्ग आहे अमरावतीचा, त्याला जायचं आहे. म्हणून तोपर्यंत सलग उपनिषद घेऊ असा प्रयत्न केला. आणि म्हणून आजचा विषय आहे अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम. आता सुरू झाला विषय. काय सुरू झाला हो, जोपर्यंत माझा अवस्थांशी संबंध नाही या निश्चयावर येत नाही तोपर्यंत मी सुख दुःखातून मोकळा होत नाही. सुख दुःख सुद्धा अवस्थांमधूनच येतात. एक तर जागेपणी सुख दुःख होतं, किंवा स्वप्न काळी सुख दुःख होतं, किंवा निद्रा काळी सुख, किंवा निद्रेतून मोडली निद्रा तर दुःख. म्हणजे सुख दुःख जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थांकाळी आहे. आणि माझ्या अवस्थांशी जरा सुद्धा संबंध नाही. रात्री झोप लागली नाही
तर लहान मुलांनी चिडचिड केली तर हरकत नाही. आता वाक्य थोडस बदलून सांगतो. रात्री झोप झाली नाही म्हणून जो चिडचिड करतो त्याला लहान मुलगा असं म्हणतात. परंतु झोप ही सुद्धा माझ्या तुरीयाच्या अधिष्ठानावर आहे. अवस्था सुषुप्ती अवस्था ही व्याभिचारी आहे, कारण त्यातून मी जागा झालो आहे. त्या अवस्थेशी माझा संबंध नाही. म्हणून जो शांत राहतो तो बालक नाही, आणि जो तिथे अशांत राहतो त्याला बालक म्हणायचं. ठीक आहे ना, झोप झाली नाही तर सकाळी उठल्यानंतर पुन्हा वृद्धांनी झोप घेऊन घेतली तर माझं नाही. पण त्यासाठी चिडचिड करणे, वैतागवाडी करणे, असं स्वप्न पडलं तर मी काय करू? धसका. स्वप्न व्याभिचारी अवस्थेमध्ये आहे. स्वप्नावस्था ही तैजसाची आहे, आणि तैजस मी नाही. जागेपणी होणारा जो व्यवहार आहे त्यात अनुकूल प्रतिकूल आणि सुख दुःख झाल्यावर मला सुखी किंवा दुःखी होण्याचा अधिकार नाही, साधक म्हणून. कारण मी तुरीय जर आहे तर सुख दुःखाशी माझा काळी मात्र संबंध नाही. असा विचार हळूहळू 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 मला माझ्या आत रुजवून घ्यायचा आहे. म्हणून कंटिन्युएशन मध्ये उद्या गीतेच्या ऐवजी उपनिषद घेतो आहे. परंतु मी तुरीय आहे हे जर हरवून गेलेलं असेल तर समजावं की गडबड झालेली आहे. सुख दुःख तरंगाच्या पातळीवर राहणं योग्य आहे, तेवढं राहणारच आहे देह असेपर्यंत. पण त्याची लाट होता कामा नये. मी सांगितलं ना, सुख दुःख येणारच आणि ते जीवनमुक्ताला पण होणारच. पण तो तरंगाची लाट होऊ देत नाही, म्हणजे दुःखाचा विपर्यास होऊ देत नाही. आणि अशोचानन व शोचत्वम, दुःखाचं रूपांतर शोकामध्ये नाही होऊ देत. शोकामध्ये केव्हा होतं? दुःखाला पुन्हा पुन्हा उगाळत राहिलं तर त्याचं शोकामध्ये रूपांतर होतं आणि त्याचा विपर्यास होतो. उदाहरण देऊया. सुखाबद्दल आणि दुःखाबद्दल एकच आहे बरं का. हे तर शांत सरोवरात दगड टाकला, तरंग आले. हा प्रतिकूलतेचा दगड आहे. पुन्हा सरोवर शांत झालं, त्यात एक डिंकाचा लाडू टाकला, सुखाचा तरंग आला, पुन्हा ते शांत व्हायला वेळ लागला. आता हे सुखदुःखाचे लाडू आणि दगडामुळे निर्माण झालेले तरंग संपले आहेत, तळाशी गेले आहेत. पण आम्ही ते दगड आणि लाडू पुन्हा वर काढतो, पुन्हा डुबुक्कन आपटतो आणि मग तेच तेच चर्वण करतो. गाई म्हशी रवंथ करतात. पोटात गेलेला चारा पुन्हा तोंडात आणून त्याला बारीक चावतात आणि त्यानंतर त्याला पुन्हा लाळेसह गिळतात. याला रवंथ असं म्हणतात. आणि माणूस सुख दुःखाचे दगड लाडू पुन्हा पुन्हा जेव्हा चर्वण करतो, म्हणजे रवंथ करतो, तेव्हा दुःखाचं रूपांतर शोकामध्ये झालं असतं, सुखाचं रूपांतर हर्षामध्ये झालं असतं. आणि हर्ष आणि शोक मान्य नाही. मग ते माझ्या तुरीयाच्या अधिष्ठानावर आहे हे कळलं की सुखदुःखे समीकृत. आता समीकृत्वात जमतं, नाहीतर समीकृत्वात जमत नाही. काही लोक नुसता प्रयत्न करतात. आज अनेक वर्षापूर्वी माझ्याशी हे बोललेली व्यक्ती आपल्या ऑनलाईन वर आहे की राग आल्यानंतर आपले गाल दातामध्ये धरून चावायचे. पण हा त्याचा उपाय नाही. त्याचा उपाय आहे मी अवस्था तीच आहे. जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्था कल्पित आहे, आणि मी
कल्पनेच्या अतीत आहे. मला माझी कल्पना करता येणार नाही. म्हणून अशा पद्धतीने तरंगाची लाट होऊ न देता प्रयत्न करणं म्हणजे जमलं. दुःख सगळ्यांना होतं, पण त्याचा डोंगर आम्ही करून घेतो. त्याला डोंगर मानला की मग पुन्हा 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 पुन्हा, काल उदाहरण दिलं होतं, पुन्हा उदाहरण द्यायची गरज नाही. की हे असे आहेत म्हणून त्रास, सारखं रडणं, आणि हे गेलेत म्हणून पुन्हा आठवणी आठवणी काढून कुणके देऊन देऊन रडणं. जर दोन्ही ठिकाणी जर रडणं कायमच राहणार असेल तर मला वाटत नाही की आम्हाला अभ्यास करायचा आहे. मात्र ज्याला अभ्यास करायचा आहे तो हे समजून जातो की शुद्ध ज्ञान, ज्याला ज्ञानरूपता म्हणतात, तो तुरीय आहे. म्हणून जो मंत्र आपण म्हटला आत्ताचा, हा मंत्र कोणता मंत्र आहे? नांत प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम न उभयता प्रज्ञम न प्रज्ञान गणम न प्रज्ञम ना प्रज्ञम. व्यतिरेकाची परिसीमा. काकांचं वाक्य आहे की याला व्यतिरेकाची परिसीमा असं म्हणतात. सूर्य रूप आत्म्याचा बुद्धीशी, अंतःकरणाशी यत्किंचितही संबंध नाही. तुरीय आत्मा जिवंत नाही. पुन्हा या वाक्याने तुम्ही धसका घ्याल. जिवंत जीव असतो. आत्मा जन्मालाच येत नाही, त्यामुळे आत्मा जिवंत आहे. जन्माला येईल तो जिवंत असतो, त्याच्यात जीव असतो. आत्मा जन्माला आला नाही आणि आत्मा जीव नाही. जीवच ब्रह्मरूप आहे हे आपल्याला शिकायचं आहे. मला जन्म झाला हा भास आहे, मी जन्मलोही नाही. अजोपि सन्नव्ययात भूतानाम ईश्वरोपि सन्. मी अजय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे. म्हणून मी अज असल्यामुळे मी जिवंत नाही. जिवंत पण जीवाला असत. मी जीव नाही. न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते. मग मी कसा आहे? व्यतिरेकाची परिसीमा सांगितली, पण मग मी कसं आहे हे सांगा ना. हे शब्दबद्ध करणं फार कठीण आहे. तरी श्रुती मातेने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेवढं या ठिकाणी घेऊ. अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम. अदृष्टम ज्ञानचक्षुनी आत्मा नावाची गोष्ट हेच स्वरूप आहे हे कळतं. ज्ञानचक्षुनी बरं का. हो, ज्ञानचक्षुनी मी आत्मा आहे हे कळतं. पण ज्ञानचक्षु सुद्धा स्वरूपाशी एकत्र झाल्यानंतर निवृत्त होतात. ज्ञानचक्षु हे स्वरूपाच्या उंबरठ्यामध्ये आपल्याला नेऊन सोडतात. त्यानंतर मात्र ते स्वरूपापाशी जात नाहीत. ते तिथल्या तिथे निवृत्ती होतात. म्हणून ज्ञानचक्षुला आत्मस्वरूप दिसतं असं फक्त म्हणायचं. बारकावे टिपत गेले पाहिजे. विचाराने, अभ्यासाने, श्रवणाने ते विकसित करून गेले पाहिजे. जोपर्यंत स्थूल मनातून जात नाही तोपर्यंत सूक्ष्म गोष्टींचा पगडा आतमध्ये ठसत नाही. ही मोठी जबाबदारी आमच्यावर असते. आणि स्थूल वस्तूंचा पाठलाग सोडणं याला वैराग्य असं म्हणतात. याला वैराग्य असं म्हणतात. एक वेळ अशी यायलाच पाहिजे की यातलं काहीही नाही. म्हणून मग त्याला म्हणतात अव्यवहार्य. अदृष्टम
अव्यवहार्यम. आता आत्मा दृष्ट नाही आणि आत्मा व्यवहार्य नाही. आत्मा दृष्ट नाही म्हणजे आत्मा डोळ्यांनी दिसत नाही. आत्मा निरवयव असल्यामुळे, आत्मा निराकार असल्यामुळे आत्मा डोळ्याने दिसत नाही. निरवयव आणि निराकार असल्यामुळे, अरूप असल्यामुळे आत्मा डोळ्याने दिसत नाही. म्हणून आत्म्याला अदृष्टम. दिसला असता तर दृष्टम म्हटलं असतं. दिसत नाही म्हणून अदृष्टम असं म्हटलं जातं. पण आत्मा आहे हे कळतं. केव्हा कळतं? आत्मरूप झाल्यावर कळतं. आत्म्याच्या इच्छेने कळतं. यमे वैश्य वृणुते तेन लभ्या तस्तेश आत्मा विमृणुते तनुम स्वाम. आत्मा अव्यवहार्य आहे म्हणजे आत्म्याचा व्यवहार होत नाही. घड्याळ आहे, घड्याळीचा व्यवहार होतो. घड्याळ विकत घेता येते, घड्याळ पाहता येते, घड्याळ चोरता येते, घड्याळ इकडून तिकडे नेता येते, घड्याळ सुरू करता येते आणि घड्याळ बंद सुद्धा करता येते. म्हणजे घड्याळ व्यवहार्य आहे, मात्र आत्मा व्यवहार्य नाही. व्यवहार जगामध्ये करायचा असतो. व्यवहार जगामध्ये करायचा असतो. व्यवहार परमार्थामध्ये नाही. म्हणून परमार्थचा अंग व्यवहार नाही. म्हणून सद्गुरूंशी व्यवहार करू नये. कधी परब्रह्माशी व्यवहार करू नये असं. पण जीवनात शिस्त पाळल्याशिवाय मात्र आत्मरूपता येत नाही. समर्थ शिस्तप्रिय होते आणि मी समर्थांचा शिष्य असूनही जर शिस्त पाळत नसेल तर चालत नाही. अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला ग्रहण करता येत नाही. डोळ्यांनी नाही, कानानी नाही, सुवादानी नाही, स्पर्शानी नाही. समर्थांनी निघोट शब्द वापरलेला आहे. कोणतंही ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, बुद्धी यांनी आत्म्याला जाणता येणार नाही. म्हणून यो बुद्धे हे परत असतो सहा. यो बुद्धे हे परत असतो सहा. वेगवेगळ्या शब्दांमध्ये का सांगून राहिलं? आपल्याला सवयी लागल्या. इतक्या प्रकारच्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत की आम्हाला 5 ज्ञानेंद्रियांनी कळलंच पाहिजे. आम्ही भानावर असताना कळलंच पाहिजे. आत आहे की बाहेर आहे हे कळलं पाहिजे. इंद्रियांना कळलं पाहिजे, अंतःकरणाला कळलं पाहिजे, अवस्थांमध्ये कळलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आत्मा कळणार नाही. हे श्रुतींना वेगवेगळं सांगावं लागतं. म्हणून आत्मा अलक्षण आहे. त्याला एकही लक्षण नाही. आत्मा सुलक्षणी नाही. आत्मा अलक्षणी नाही. आत्मा सुलक्षणी नाही. आत्मा कुलक्षणी पण नाही. आणि विपरीत लक्षणी, विचित्र लक्षणी पण नाही. सुलक्षणी नाही, कुलक्षणी नाही, विपरीत लक्षणी नाही. आत्मा लक्षणातीत आहे. समजलं ना? आता जो लक्षणातीत असतो त्याला समजून कसं घ्यायचं हो? त्याला विशेषण नाही, त्याला समजून घेण्याची परिसीमा नाही. आणि म्हणून व्यतिरेकाची परिसीमा आहे. अदृष्टम अव्यवहार, अचिंतम अग्राह्यम अव्यपेशम.
एकात्म प्रत्यय सारम प्रपंचोपशमम शांतम. सुरू झालं आता पुढचं वर्णन सगळं. अशा पद्धतीने आत्म्याला जर जाणून घ्यायचं असेल तर मला माझं चिंतन सूक्ष्म स्वरूपात येऊन गेलं पाहिजे आणि मला ते आणता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. काकांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे या ठिकाणी की काय सांगू. तर आत्मा साविज्ञेय. अज्ञानावस्थेमध्ये आत्मा ज्ञेय आहे असं म्हटलं आहे. सहा आत्मा सहा विज्ञेय आहे. पण ज्ञान झाल्यानंतर तो ज्ञेय सुद्धा नाही. जोपर्यंत ज्ञान नाही झालं तोपर्यंत मला आत्मा जाणून घ्यायचा आहे, मला मोक्ष मिळवून घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण तिथे वृत्तीच नाही, तिथे निवृत्ती आहे. तिथे मला आत्मा मिळवायचा ही वृत्ती तरी कुठे शिल्लक राहते हो. विचार करा. विचार केलं म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आणि मग परी ऐसे वर्णू जाता ते शून्य नसे तत्वता. तो शून्य नाही आहे. तो विवर्ताचा अधिष्ठाता असण्याची की 151. येतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसास. म्हणून आत्म्याचं वर्णन करता येत नाही असं केनोपनिषद सांगते. आत्म्याचं वर्णन नाही करता येत हो. मग अद्वैत दृष्टी विकसित करून घ्यावी लागते आणि अधिष्ठान समजावून सांगावं लागतं. तेव्हा आत्मदृष्टी विकसित होते. 154 नंबरची ओवी काकांची अशी आहे. पुष्प जैसे परिमळा जय जल तरंगाचे खेळा ब्रह्म भवभ्रम गोंधळा बोलालेची. सुगंधाला जसं फुलाचं अधिष्ठान आहे, तरंगाला जसं जळाचं अधिष्ठान आहे, तसं संसार भ्रमाच्या खेळाला ब्रह्माचे अधिष्ठान आहे. पण अध्यस्थ हा अधिष्ठान रूप असल्यामुळे गंध हा पुष्प रूप आहे, तरंग हा जगत रूप, तरंग हा जळ रूप आहे, तसं जगत हे ब्रह्मरूप आहे. पुन्हा सांगतो, काकांची ओवी वाचतो. पुष्प जैसे परिमळा जळ तरंगाचे खेळा ब्रह्म भवभ्रम गोंधळा बोलाचेची. सुगंधाला जसे फुलाचे, तरंगाला जसे जळाचे, तसे संसार भ्रमाला त्या खेळाला ब्रह्माचे अधिष्ठान बोलण्यापुरतं असतं. अध्यस्थ अधिष्ठान रूप असतं. हा शास्त्र वचन जर लक्षात घेतलं तर गंध पुष्परूप आहे, तरंग जलरूप आहे आणि जगत रूप आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीची साधनांची नसती उठाठेव करण्याची गरज नाही. काही उपयोगाची नाही नसती उठाठेव करण्याची. म्हणून परब्रह्म प्राप्तीसाठी नसती उठाठेव करू नका आणि वृत्तींना उसळवू नका. तो वृत्तीच्या अतीत आहे, तो शांत आहे. या शांतीचं वर्णन मला वाटतं पुढे करूया. आता वृत्तीच्या अतीत आहे एवढा शब्द या ठिकाणी आता सांगून देतो आणि मग पुन्हा पुढचं वर्णन आपण उद्याला घेऊया. निवृत्तीनाथांचं उदाहरण देऊन शांती सांगतो. वृत्ती बोललो ना, वृत्तीच्या अतीत आहे. माऊलीला विचारलं की आपले गुरु निवृत्तीनाथ यांनी सगळ्या वृत्ती पुसून टाकल्यात का अंतःकरणातल्या? त्यांच्या अंतःकरणात खरंच कुठली वृत्ती उसळतच नाही का हो? म्हणजे सगळ्या त्यांनी मिटवून टाकल्या का हो? बोळा फिरवला का हो? फळ्यावर खडूनी अक्षर उमटवल्यानंतर डस्टरनी जसे ते मिटवून टाकल्या जातात, तसं माऊली निवृत्तीनाथांनी, सद्गुरु निवृत्तीनाथांनी आपल्या सगळ्या वृत्ती मिटवून टाकल्या आहेत का हो? तुम्ही सांगा. माऊली म्हणले नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं? निवृत्तीनाथांमध्ये वृत्ती उमटल्याच नाही,
उमटलेल्या वृत्ती मोडून टाकणारे आम्ही. त्यांच्यामध्ये वृत्तीच उठल्या नाही असे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ. काळाशार फळ्यावर पांढऱ्या खडूनी लिहून काढल्यानंतर दष्टराने ज्या वेळेला ते मोडल्या जातं त्यावेळेला सगळे अक्षर मिटतात, पण फळ्याचा काळेपणा पूर्ववत होत नाही. त्यात काही प्रमाणात पांढरेपणा राहतो. असे आम्ही वृत्ती मोडून काढलेले आहोत. पण माझे सद्गुरू निवृत्तीनाथ हा मुळातला जो काळा फळा त्यावर खडूचा स्पर्श सुद्धा झाला नाही असा काळाभोर फळा असलेले स्वच्छ निवृत्तीनाथ आहेत. कारण वृत्ती तुटली नाही तर ती मिटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून प्रपंचोपमम शांतम, प्रपंचोपमम शांतम, ही जी शांती आहे ही प्रपंचाचा उपरम झाल्यानंतर आहे. म्हणून याच्याबद्दल पुन्हा सांगतो, प्रपंचोपशमम शांत. प्रपंचाचा उपशम कसा करून शांतता प्राप्त केल्या जाते हे निवृत्तीनाथांनी मुळातच आहे. निवृत्तीनाथांना काय सांगा, ज्ञानेश्वर भगवान विष्णू आहेत स्वतः, त्यांचे ते सद्गुरू आहेत. ज्ञानदेव स्वतःच विष्णूंचा अवतार आहे. विष्णूंच्या अवतारांचे सद्गुरू, त्यांच्याबद्दलचं वर्णन आपण काय करा. असे ते निवृत्तीनाथ, आणि असे ते निवृत्तीनाथ शांत आहे. डिस्टर्बन्स नाही. इतका त्रास झाल्यानंतर 9,000च्या वर ओव्या लिहिल्यावर काही विरोधकांबद्दल लिहायला हवं होतं की नाही, ते नाही लिहिलं. त्यांनी ती शांती कशी कमावली उद्या भगवद्गीतेच्या ऐवजी हे सांगणार आहे, प्रपंचोपशमम शांतम. म्हणून उद्या उपनिषद आहे हे आपण उद्या असं सुरू ठेवतो आहे. उद्या सगळ्यांनी वेळेवर या ठिकाणी जॉईन व्हावं आणि उपनिषद ऐकावं एवढी आपल्या सगळ्यांना विनंती. उद्या त्या शांतीचं वर्णन या ठिकाणी मी करणार आहे आणि ती आपल्यामध्ये कशी विकसित करून घ्यायची हे सांगणार आहे. या पद्धतीने नीराताईंच्या शांती पाठापासून सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो. ती शांती आपण सगळ्याच मिळो अशी सद्गुरु चरणी प्रार्थना करतो. राम कृष्ण. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी.